अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा पीक विम्यासाठीचा लढा जो आहे तो सातत्यानं सुरूच आहे। सरकारनं आता 60 पैकी लातूर जिल्ह्यातल्या फक्त 4 मंडळामध्येच अतिवृष्टी घोषित केली आणि त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ द्यायचा ठरवलं आहे। त्यामुळं लातूर जिल्ह्यातले अनेक शेतकरी जे आहेत जे अतिवृष्टीनं बाधित झालेले आहेत, जमीन खरडून गेलेली आहे, त्या शेतकऱ्यांना मात्र पीक विमा मिळालेला नाही। स्वतः मुख्यमंत्र्यांनी ज्या मंडळांमध्ये जाऊन पाहणी केली, उजनी असेल, औरा शाजनी असेल, किल्लारी असेल, अशा भागामध्ये त्या भागातल्या शेतकऱ्यांना देखील पीक विमा जाहीर झालेला नाही। त्यामुळं शेतकरी संघटना आक्रमक होताना पाहायला मिळतात, शेतकरी संतप्त होताना पाहायला मिळतात। आपण जाणून घेणार आहोत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेऊयात। मला सांगा, काय परिस्थिती आहे? पीक विम्यासाठी सातत्यानं लढा तुम्ही देताय, मात्र पीक विमा मिळत नाही आणि सरकार जिथे अतिवृष्टी झाली ती सोडून दुसरीकडे देते। हे पहा, लातूर जिल्ह्यामध्ये एकूण 60 मंडळ आहेत। या 60 मंडळापैकी फक्त 4 मंडळालाच पीक विमा घोषित केलेला आहे। तो हे परवा परभणी आणि लातूर जिल्ह्यातल्या शिष्टमंडळानं कृषी मंत्र्यांसोबत एक बैठक घेतली आणि बैठक घेतल्यावर कृषी मंत्र्याच्या सांगण्यावरून उगाच शेतकऱ्याचे डोळे पुसायचं म्हणून 60 पैकी 4 मंडळं त्यांनी घोषित केलेली आहेत आणि तेही 4 मंडळं फक्त 5308 रुपये एवढा तुटपुंजा विमा त्यांनी दिलेला आहे। खरं पाहिलं तर गेल्या 2025चा जो खरीप हंगाम होता, या हंगामामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली आणि एवढं असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दस्तूरखुद्द यांनी अनेक भागामध्ये इकडं पाहणी दौरा केला। कृषी विभागाकडून पंचनामे केले गेले, 85% नुकसान झालं अशा पद्धतीच्या घोषणा त्यावेळेस केल्या। वेगवेगळे पॅकेज जाहीर केले, मात्र ते प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही, हा विषय वेगळा आहे। मात्र 17,500 रुपये प्रति हेक्टरी अनुदान घोषित करणारं मुख्यमंत्र्यांचं आदेश असताना सुद्धा या ठिकाणी लोंबार्ड नावाची कंपनी पीक विम्याच्या संदर्भात काम करते, ICICIची। मात्र या कंपनीनं सॅटेलाईटच्या द्वारे सर्वे केला असं ते सांगतायत, जे की अतिशय चुकीचं आहे। कारण इथं हा जो प्रकार आहे तो 3 ट्रिगरनं पूर्वी सर्वेक्षण व्हायचं, मात्र ती 3 ट्रिगरची जी योजना आहे ती यांनी कॅन्सल केली आणि कॅन्सल केल्याच्या कारणानं सॅटेलाईटसारख्या यंत्राचा वापर करून ते शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं अशा पद्धतीचे सबब सांगतात आणि इथल्या शेतकऱ्याला लुबाडायचं काम करत आहेत। गेल्या वर्षी 108 कोटी रुपये एवढं शेतकऱ्याकडून पीक विम्याच्या नावाखाली रक्कम जमा केली आणि प्रत्यक्ष 60 मंडळापैकी फक्त 4 मंडळामध्ये त्यांनी फक्त 19 कोटी रुपये प्रत्यक्ष वाटलेले आहे। म्हणजे साधारणपणे 90 कोटी 100 कोटी रुपयाचा अफार आणि शेतकऱ्याचे लुबाडणं करणारी ही 108 कोटी रुपये पीक विमा शेतकऱ्यांनी भरला होता, त्याच्या बदल्यामध्ये फक्त 19 कोटी वितरित करण्यात आले। हां, फक्त 19 कोटीच वितरित करण्यात आला। याचा सर्रास अर्थ असा आहे की काय मागणी सरकारकडे? बघा, गेल्या 60-70 वर्षामध्ये एवढा पाऊस झाला नाही, त्याच्यापेक्षा जास्त पाऊस गेल्या 25-26 या मोसमामध्ये पाऊस झाला। एवढी भयानक नुकसान लातूर जिल्ह्यामध्ये झालेले असताना स्वतः मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले होते। मी आणि आमचे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिलं की भयानक पाऊस झालेला आहे आणि अतिशय नुकसान झालेलं आहे आणि कृपया, तर त्याने आश्वासन दिलं। त्यांनी स्वतः म्हणले 17,000 17,500 रुपये आम्ही तात्काळ वाटप करीत आहोत। सगळे आश्वासन झाले। म्हणजे कमाल वाटते, सरकारचा हा तमाशा मला बघा वाटणं गेला आहे। बघा, 60 मंडळातून फक्त 4 मंडळाला काय तमाशा आहे? म्हणजे डोळेसुद्धा पुसले नाही त्यांनी नीटके। बघा, या लातूर जिल्ह्यातल्या खऱ्या अर्थानं हा लातूर जिल्हा सोयाबीनचा हब आहे आणि संपूर्ण या ठिकाणी जमिनी वाहून गेल्यात। एवढा तुफान पाऊस झालेला असताना सुद्धा जर तुम्ही 7,12,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे, थोडा तिळा नाही। मला वाटतं आता ही सरकारचं आणि विमा कंपनीचं काहीतरी साठलोट आहे, त्याच्यामुळं आम्हाला ही पीक विमा मिळत नाही। याद राखा, जर पीक विमा आम्हाला जर नाही मिळाला तर लातूर जिल्ह्यामध्ये एकाही मंदिराला फिरू देणार नाही, हे लक्षात ठेवा सरकारनं। हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे अतिवृष्टीनं आणि मदत मात्र जी आहे ती विम्याच्या स्वरूपामध्ये मोजक्या शेतकऱ्यांना मिळते। हा कुठेतरी दुजावा आहे सरकारचा, अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती उमटते आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।